त्याचं चिरस्मारक व्हावं आणि ते जिथे तरणीच्या तारक जागेवर व्हावं म्हणून गाथा मंदिराची योजना तिथे बेहुदा वाढवण्यात आली. ज्या डोहातली गाथा बुडवली, ज्या डोहातली गाथा दळदळा घेऊन वर आली आणि तिथून पुढे मिळाली ती जी जागा आहे त्याच प्रासंगिक जागेवर या अभंगाचं जागावरच कोणी चिरस्मारक व्हावं म्हणून हा गाथा मंदिराचा संकल्प स्पर्धा 92ला कृष्ण सातपुतेला तिथून पुढे जागा घेण्या 2-4 वर्ष गेली. 95ला जागा घेऊन 96ला पायावरती समारंभ करून मानवाला सुरुवात केली. 12 वर्ष ते काम चाललं मंदिराचं. 9 वर्ष बांधकामात गेली, 3 वर्ष अभंग कोरण्यात गेली आणि 2008ला तिथे गाथा मंदिराचं उद्घाटन झालं. नाम सत्कार गाथा पठाण सोहळा सुरू झाला. त्यानंतर 2 वर्षाने तिथे भक्त निवास तयार केलेले मंदिर आहे. राहायचं कुठं, थांबायचं कुठं म्हणून भक्त निवास. त्यानंतर तिथे आलेले विनूदाच्या कानामध्ये सर्वाभोवती द्यावे आणून हे ज्या अभंगाने सांगितले त्या अभंगाच्या दर्शनाला गेले लोक जाऊ नये. अभंगाच्या दर्शनाला येणाऱ्यांनाही अन्नप्रसाद मिळावा म्हणून अन्नपूर्णा सदन सत्संग होऊन ती 3री इमारत करण्यात आली. मग तिथे 2012ला ही अन्नदान योजना सुरू केली. दर्शनाला आलेल्या भाविकांना दररोज जेवण दिलं जातं. दररोज 500-700 लोक दर्शनाला येणारे 12 ते 2 या दुपारी त्यांना भोजन प्रसाद असतो. उच्च दर्जाचं निष्काम अन्नदान चालू आहे. सत्संग भवन आहे, त्याचप्रमाणे गोशाळा आहे, गुरुकुल पद्धतीने विद्यालय आहे. म्हणजे तिथे अन्नदान होते रोज. तसंच आरोग्यदानही आहे आणि ज्ञानदानही आहे. अशा सगळ्या गोष्टी तिथे घडत आहेत. अनेक आतापर्यंत 50 कोटीची कामं झालेली आहेत. सोगांना एकही नाही करता याप्रमाणे तिथे हे अन्नदान घडते, आरोग्यदान घडते, ज्ञानदान घडते. मुलांची तिथे राहण्याची सोय, जेवणाची सोय, शिक्षणाची सोय अभंग दगडावर करू लावली ते हृदयावर कोरायचे, जगाच्या हृदयावरती कोरायचे. म्हणून तसे अभ्यास करणारे साधक तयार होणं आणि त्यांनी समाजाला, जगाला हे ज्ञान सांगणं, हे समजून देणं म्हणून तिथे गुरुकुल पद्धतीने विद्यालय सुरू केले. त्या मुलांची राहण्याची सोय, जेवणाची सोय, शिक्षण 2016 पासून आपण हे विद्यालय सुरू केलं. 100-200 विद्यार्थी तिथे तयार झालेले. आताही सध्या 70-80 मुलं तिथे शिक्षण घेत आहेत. त्यांची राहण्याची सोय, जेवणाची सोय, शिक्षणाची सोय आणि ती सर्व विनामूल्य केली जाते. 1 नया पैसा घेतला जात नाही. राहणं मोफत, जेवण मोफत, शिक्षण मोफत. मुलांनी फक्त एक करायचा, अभ्यास करायचा आणि तो त्यांनीच केला पाहिजे. म्हणून त्यांनी इथं अभ्यास करावा आणि हे अभंग वाङ्मय समाजापर्यंत पोचवायचं करावं म्हणून ही गुरुकुल पद्धतीने तिथे योजना सुरू केलेली आहे. आपण सर्वांनी पाहिलेलंच असेल, मी सांगायला पाहिजे असं काही नाही. काशीला मानस मंदिर आहे, अयोध्येला वाल्मिकी रामायण मंदिर आहे आणि आपल्या महाराष्ट्रात देहूला गाथा मंदिर आहे. म्हणून एक महाराष्ट्राचं ते आगळं वेगळं वैभव, एक जागतिक कीर्तीचं मंदिर ते गाथा मंदिर हे उभं राहिलेले जगातले लोक तिथे पाहायला येत आहेत. आणि या गाथा मंदिरावर याप्रमाणे अन्नदान, आरोग्यदान, ज्ञानदान हे सगळं घडतं आहे. आपणही पाहिलं असेल तर हे लक्षात येईल. ज्यांनी पाहिलं नसेल ते भाग्यवान समजावेत. तर त्यांनी भाग्य उदयाला येऊ द्या. आला तिथे तर पाहून जा किंवा केव्हाही सवडीत पाहायला या. विजेच्या उत्सवाला या 4-5 हजार लोक गाथापारायण खूप चांगलं घडत असतं. तर असो, तर हे गाथा मंदिराचं आगळं वेगळं वैभव आहे. आपणही त्यात सहभागी व्हावं. तिथे तन मन धन लावून याप्रमाणे आपल्याला अजूनही राहिलेली काही कामं करायची आहे. आतापर्यंत 50 कोटीची कामं केलेली आहे. अनेक भाविकांनी लाखोंनी नाही कोटींनी सहकार्य केले म्हणून तर इतकं होऊ शकलं. अजूनही तिथे 15 कोटीची कामं आपल्याला करायची आहेत. तर त्याची काही अडचण नाही, कारण राहिलेले लोक अजून बरेच आहेत म्हणून नाही. तेव्हा राहिलेल्या लोकांनी राहिलेल्या कामाकरता जोर मारावा. यथाशक्ती आपल्या उत्पन्नाचा 6वा हिस्सा दान करत जावा.
म्हणून दिलेलं दान फिक्स डिपॉझिटला जातं आणि राहिलेलं अनंत पटीने वाढ देतं, त्याची सुरक्षा होते. ही संधी आपण उपयोगात आणावी असून सर्वजण या विचाराचे पाईक बनून आनंदाचे सम्राट होत हीच प्रार्थना करून सेवेला विराम देतो. मातेच्या चरणी, ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या चरणी ही सेवा समर्पित करून एकच करणं भागतो की सर्वांनी या विचाराचे पाईक बनून आनंदाचे सम्राट होत भगवान करो. ज्या तुकोबराने आपल्याला हे मार्गदर्शन केलं त्यांचं थोडा वेळ आपण भजन करून सेवेला विराम देऊ. तुकाराम कैलासवासी सुंदराई एकनाथ आंगारे वास्तविक आता किशोर आमच्याकडे आहे असता तरी मला सुद्धा त्यांनी कुठलं असं प्रकारचं प्रेम दिलं. आज मी जो कीर्तन थोडंफार करतो, ज्यांचं आपण कीर्तन ऐकलं त्यांनी मला शिकवलं, ज्यांनी कीर्तन करायला लावलं असं माझं सुंदर त्यांचा प्रथम स्मरण करण्याचं आपल्याला मागे लागेल आहे. प्रथम मी किशोर भाऊला विनंती करतो की त्यांनी आदरणीय बाबांचा सत्कार केला. तर त्यांचे नाव कितीतरी ताबडतोब पडायचं. त्याचप्रमाणे सुंदर असं गायन महाराज गोडसे मुकुंद त्याप्रमाणे आम्ही तसे त्याचप्रमाणे सुभाष महाराज त्याचप्रमाणे सुभाष महाराज उभे. चला आळंदीकर मंडळी विद्यार्थी मंडळी सुभाष महाराजांचे वारकरी विद्यार्थी फोटो चला सुभाष महाराजांचे साधक मंडळी चला